आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 वर एकलहरे तालुका आंबेगाव येथे हायवेवर भीषण अपघात झाला असून अपघात कार आणि 3 चाकी रिक्षामध्ये झालाय। सदर अपघातामध्ये नांदूर तालुका आंबेगाव येथील रोहन काळूराम पोखरकर व 19 वर्ष हा रिक्षामधील मुलगा गंभीर जखमी झाला। अपघाताचे सविस्तर वृत्त असे की पुण्याहून नारायणगावच्या दिशेने जात असताना जीवनखिंडीतील जो व्हेइकल अंडरपास बोगदा आहे त्यावरून उसाचा ट्रॅक्टर चालला होता। सदर ट्रॅक्टर कमी वेगात असल्यामुळे रिक्षा क्रमांक MH 14 DM 6020 हे कळमकडे जात असताना पाठीमागून अतिवेगाने आलेली ग्रँड विटारा MH 17 DC 7397 याने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यांची रिक्षा पलटी झाली। रिक्षा पलटी झाल्यानंतर रिक्षामधील रोहन याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून एक पाय फ्रॅक्चर झालाय आणि त्याची तब्येत ही गंभीर होती। अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांना अँब्युलन्सला बोलावून जखमीला सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। सदर बोगद्याच्या वरून अतिवेगाने वाहने जात असतात व काही वाहने हे पेट्रोल पंपाकडे व गॅस पंपाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात। त्याचवेळी बोगद्याखालून उपरस्त्याकडे येणारी लोकल वाहने जी आहेत त्यांना अशा स्वरूपाच्या अपघाताला सामोरे जावे लागते। पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य त्या सुरक्षा सुविधा येथे उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.